मंडळी, हिंदीमध्ये एक म्हण आहे, जर जोरू आणि जमीन. या जर जोरू जमीनसाठी कित्येक लोकांची नीती भ्रष्ट होते, बुद्धी भ्रष्ट होत असते. म्हणजे संपत्ती, जमीन आणि बाई, या बाईसाठी आणि या जमीन जुमल्यासाठी, संपत्तीसाठी एवढी काही माणसाची नीती भ्रष्ट होत असते, बुद्धी भ्रष्ट होत असते की याच्यासाठी माणूस कितीही खालच्या थराला जायला तयार होत असतो. आजची घटना अशाच एका पित्याची आहे. ज्या पित्याने आपल्या मुलाला जन्म दिला, त्याला लहानाचं मोठं केलं, आपल्या कडी खांद्यावर वागवलं, त्याला बोट धरून चालायचं शिकवलं आणि एवढंच नाही तर रात्रंदिवस झिजून कबाड कष्ट करून त्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी त्याला सुख लाभावं यासाठी त्यानं रात्रंदिवस स्वप्न पाहिली. पण जेव्हा या मुलाचं लग्न होऊन घरात एक सुंदर आणि देखणी सून आली, त्यावेळेस मात्र याच पित्याची नीतीभ्रष्ट झाली, बुद्धिभ्रष्ट झाली आणि त्या सुनेसोबत याचं सूत जुळलं. आणि त्यानंतर मात्र आपला जो पोटचा मुलगा आहे, या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला मग तो शत्रू वाटत होता. आणि त्यानंतर मात्र त्यानं या आपल्या मुलाला संपवण्यासाठी कसा कट रचला आणि त्याला कोणत्या पद्धतीने संपवलं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे बिजनौर, आणि बिजनौर जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे नंगला, आणि या नंगला पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे तिसोतरा. या तिसोतरा गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. ज्या कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुख होता याचं नाव सुभाष तोमर होतं. हा वयाने 60 वर्षाचा आणि याचा एक मुलगा सौरभ, असं याचं कुटुंब होतं. पत्नी अशा प्रकारचं आता हे आपल्या मुलाला घेऊन राहत होता. या सुभाष तोमरकड वडिलोपार्जित काही थोडीफार शेती होती आणि शेतामध्ये हा ऊस लागवड करत असायचा. आणि जसा की आता याचा मुलगा जो सौरभ होता हा आता तारुण्यात आलेला होता आणि लग्नाचं वय झाल्यामुळं आता त्याच्यासाठी एखादी मुलगी शोधायची, त्याचं लग्न लावून द्यायचं आणि आपण त्याच्या कर्तव्यातून मुक्त व्हायचं, असा सुभाष स्वप्न पाहत होता. आणि मागील 3 वर्षाखाली यानं अशाच प्रकारे एक नातेवाईकांच्या माध्यमातून एक मुलगी पसंत केली. सौरभलाही ती मुलगी दाखवण्यात आली आणि त्या मुलीलाही सौरभला दाखवण्यात आलं. त्यावेळेस सौरभने आणि त्या मुलीने एकमेकांना पसंत केलं. दोघांच्या पसंतीने या दोघांचंही धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं. आता दिसायला सुंदर आणि देखणी अशी ही सौरभची पत्नी होती आणि तिचं त्याच प्रकारे घरी स्वागत करण्यात आलं. सासरी जेव्हा आली त्यावेळेस तीही खुश होती. सौरभसारखा नवरा मिळाला त्यामध्ये तीसुद्धा समाधान होती. सौरभ आणि त्याच्या पत्नीचे खूपच सुरुवातीचे वैवाहिक आयुष्याचे दिवस आनंदात चालले होते, मौज मजेत चाललेले होते. असेच काही दिवस जात असतानाच सौरभ हा काही शेतामध्ये काम करायचा. तर शेतामध्ये जास्त काही काम लागत नसल्यामुळं, कारण शेतामध्ये ऊस होता आणि ऊसाला जास्त काही मेहनत लागत नसते आणि जास्त काही शेतामध्ये काम नसते, फक्त पाणी द्यायचं आणि त्याला खत पाणी घालायचं, अशा प्रकारे त्याची देखरेख करायची असते. आणि ह्यासाठी मग सौरभला वाटायचं की शेतीकडे पाहण्यासाठी वडील तर आहेत, अधूनमधून मी सुद्धा शेतीमध्ये जाईल आणि शेतीमध्ये पाणी द्यायचं असेल त्यावेळेस मी सुद्धा वडिलांना मदत करेल. आणि तोपर्यंत रिकामा वेळ जातो, तर ह्यासाठी तो काही चालता फिरता असा व्यवसाय करत असायचा. ह्यासाठीच तो काही इतर गावामध्ये जायचा, इतर शहरामध्ये जायचा आणि परत आपल्या संध्याकाळी घरी यायचा. तर कधी त्याचा बाहेर ठिकाणी मुक्कामसुद्धा होत असायचा. आणि 12 नोव्हेंबर 2025च्या दिवशी जो सौरभ होता हा काहीतरी कामानिमित्त असाच घरून बाहेर गेलेला होता, पण तो संध्याकाळी परत घरी आला नाही आणि त्याचा फोनही लागत नव्हता, त्याचा फोन बंद येत होता. ह्यासाठी मग त्याच्या कुटुंबियांना त्याची चिंता वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मग जो हा सौरभचा वडील होता सुभाष तोमर, हा नंगला पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांमध्ये जाऊन त्याने तक्रार दाखल केली की त्यांचा जो मुलगा आहे सौरभ हा काल 12 तारखेला घरून गेलेला आहे, पण तो परत घरी आलेला नाही आणि त्याचा फोन बंद येत आहे आणि तो सुद्धा घरी येत नाही. आम्हाला त्याची चिंता वाटत आहे, तो बेपत्ता झालेला आहे, त्याचा तपास करून द्यावा, त्याचा शोध करून द्यावा, अशा प्रकारे त्यानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. आता पोलिसांनीही ती तक्रार दाखल करून घेतली आणि आता पोलिसांनी सांगितले की आपण तपास करूया, तोपर्यंत तुम्ही आता घरी जा, अशा प्रकारे आता त्यांना समाधान करून घरी पाठवलेलं होतं. आता सुभाष तोमर परत घरी आल्याच्या नंतर मग असेच काही 2 दिवस उलटून गेले आणि 14 नोव्हेंबर 2025च्या दिवशी जे सुभाष तोमरचं शेत आहे, ज्याचा जो ऊस आहे, या ऊसामधून काहीतरी शेजारी पाजारी जे शेतकरी होते यांना दुर्गंध येत होती आणि त्यांना वाटलं की काहीतरी एखादं जनावर
त्या उसामध्ये मरून पडलेला असेल आणि त्याच्यातूनच हे दुर्गंध येत आहे आणि ते जर जनावर असंच पडून राहिलं तर आपल्याला हे दुर्गंध जे आहे हे दररोज अशाच प्रकारे त्रास देईल। ह्यासाठी त्यांनी ठरवलं की आता शेतामध्ये जायचं, उसामध्ये जायचं आणि जनावर कुठं पडून आहे ते पाहायचं आणि त्याला दूर कुठेतरी नेऊन फेकून द्यायचं। अशा प्रकारे त्या शेजाऱ्यांनी मग त्या उसामध्ये जाऊन शोधाशोध घ्यायला सुरुवात केली आणि ज्या प्रकारे आता जिथून दुर्गंध येत होती त्या प्रकारे हे त्या दुर्गंधीच्या दिशेने हे शेतकरी त्या उसामध्ये शिरले। उसामध्ये जात असताना त्यांची दृष्टी तिथं पडली जिथून हे दुर्गंध येत होता आणि ती दुर्गंध येत होती एखाद्या जनावरातून नाही, तर जो हा सुभाष तोमरचा मुलगा होता सौरभ तोमर, हा त्याचा मृतदेह होता, त्याच्या मृतदेहातून हा दुर्गंध येत होता। जसं हे लोकांनी पाहिलं त्यावेळेस सर्व लोकांच्या पायाखाली जमीन सरकली की सौरभला असं कुणी मारून फेकलेलं आहे। त्याच्या शरीरावर तीक्ष्ण घाव होते, त्याच्या डोक्यावर काही वार केले गेलेले होते, ज्याच्यातून रक्तस्राव झालेला होता, त्याच्या अंगावर पूर्ण रक्त गोठलेलं होतं आणि तो रक्ताच्या थारोळ्यात तिथं त्या उसामध्ये पडलेला होता। लोकांनी याची माहिती लगेच सुभाष तोमरला दिली आणि लगेच याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली। पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मग तो मृतदेह बाहेर काढला आणि बाहेर काढल्याच्या नंतर पाहतात तर तो अक्षरशः त्याच्यावर काहीतरी जड वस्तूने हल्ला केला गेलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। अशा प्रकारे आता पोलिसांना प्रथमदृष्ट्या वाटत होतं आणि सर्व काही तिथं गावकऱ्यांची गर्दी जमा झालेली होती। सर्वांनाच असं वाटत होतं की याच्यावर कोणीतरी हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला एखाद्या माणसाने केलेला असावा अशा प्रकारे सर्वांना वाटत होतं। पण जो सुभाष तोमर होता हा तिथं आलेला होता, तोही आता मोठमोठ्याने रडत होता। एकुलता एक मुलगा अशा प्रकारे त्याला सोडून गेलेला होता। नुकतंच त्याचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये तो आता सर्वांना सोडून गेलेला आहे। याचं दुःख त्याच्या वडिलांना होतं। ते खूप मोठमोठ्याने रडत होते, आक्रोश करत होते। जो सौरभची पत्नी होती ती सुद्धा येऊन रडत होती, आक्रोश करत होती। आता सर्व काही नातेवाईकांचा तिथं आक्रोश उठलेला होता आणि संपूर्ण गावकऱ्यांनाही त्या सौरभच्या मृत्यूमुळं दुःख वाटत होतं। पण पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला, त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। सौरभच्या वडिलांना जेव्हा पोलिसांनी विचारपूस केली की याला कोणी मारून टाकला असेल, त्यावेळेस सौरभचा वडील म्हणत होता की आमच्या शेतामध्ये, आमच्या परिसरामध्ये खूपच हिंस्र पशु झालेले आहेत आणि ते माणसावर हल्ला करत असतात आणि जेणेकरून हा जो हल्ला आहे एखाद्या जनावरानेच केला असेल, ज्यामध्येच माझ्या मुलाचा मृत्यू झाला असेल, असं आता जो सौरभचा वडील आहे सुभाष तोमर हे पोलिसांना सांगत होता। आता पोलिसांना पोस्टमॉर्टम करायचा होता। पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्याच्या नंतर कळणार होतं की याच्यावर नेमका एखाद्या पशुने हल्ला केलेला आहे की एखाद्या मानवाने हल्ला केलेला आहे, हे आता पाहायचं होतं। आणि त्याच प्रकारे मग जसा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आढळून आलेलं होतं की त्याच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तूने हल्ला केलेला होता, वार केला गेलेला होता आणि ज्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता। त्याच्या छातीवर काही तीक्ष्ण हत्यारानं वार केले गेलेले होते, असं काही आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आढळून आलेलं होतं। त्याच्यावर कोणत्याही जनावराने हल्ला केलेला नव्हता। मग आता त्यानंतर मग पोलिसांनी सांगितले की याच्यावर एखाद्या माणसाने हल्ला केलेला आहे, एखाद्या व्यक्तीने याची हत्या केलेली आहे, तर तुमचं मत काय आहे? याचे कोण शत्रू आहेत? याचे कोणाशी भांडण होते का? तुमचं काही कोणाशी वाद होते का? अशा प्रकारे आता पोलीस या कुटुंबियांना विचारपूस करत होते। पण जो सुभाष तोमर होता हा पोलिसांना सांगत होता की याचे कोणाशी काही वैर नव्हते, भांडण तंटा नव्हते, आमचे कोणाशी काही वाद नव्हते। मग याची हत्या कुणी केली असावी? आम्हाला याच्याबद्दल काहीही माहीत नाही। मला वाटते की काही डाकू आले असतील, काही चोर आले असतील आणि त्या चोरट्यांनीच याला अशा प्रकारे मारला असावं। पण पोलिसांनी पाहिलेलं होतं, विचारलेलं होतं की त्याच्याजवळ कोणतीही काही अशी मौल्यवान वस्तू नव्हती, मोबाईलच्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ काहीही नव्हतं। मग कोणी चोर त्याच्यासाठी येऊन त्याची हत्या का करतील? अशा प्रकारे आता पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिलेला होता। मग पोलिसांनी जेव्हा त्याच्या पत्नीला विचारपूस केली, कुटुंबियांना विचारपूस केली, पण पोलिसांच्या हाती काहीही सुगावा लागत नव्हता। मग आता अशीच काही दबक्या आवाजामध्ये काही खबऱ्यांकडून पोलिसांच्या कानावर एक बातमी जाऊन पोहोचली आणि ती बातमी अशी होती की त्यांना संशय होता की त्याच्या वडिलांकडूनच ही हत्या झाली असावी, असा तो संशय व्यक्त केला गेलेला होता। ही खुली तक्रार जरी कोणी दिलेली नसेल, पण पोलिसांना एका प्रकारे ही गुप्तरित्या खबर दिली गेलेली होती आणि त्यानंतर मग पोलिसांनाही संशय वाटला। ज्या प्रकारे खबऱ्याने पोलिसांना सांगितलेलं होतं त्याच प्रकारे पोलिसांनाही संशय वाटला आणि त्यांनी मग लगेच सुभाष तोमरला ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली की तुला असं का वाटत होतं की एखाद्या जनावराने त्याची हत्या केली असेल, त्याच्यावर हल्ला केला असेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्याचा मृत्यू झाला असेल, त्याच्यावर तर एका व्यक्तीनं हल्ला केलेला आहे, एखाद्या माणसानं हल्ला केलेला आहे आणि तुला असं का वाटत होतं? त्यावेळेस मात्र जो हा
सुभाष तोमर होता, याची बोबडी ओळख होती. हा पोलिसांना उडवाउडीची उत्तरं देत होता. याच्या बोलण्यामध्ये आणि घटनेमध्ये काहीही मिळतं जुळतं होत नव्हतं. जेव्हा पोलिसांनी सक्तीने विचारपूस केली त्यावेळेस सुभाष तोमरने संपूर्ण जी काही खरी कहाणी होती ती सांगायला सुरुवात केली. आणि ती कहाणी अशी होती की सुभाष तोमरने ज्यावेळेस आपल्या मुलाचं लग्न करून घरी एक सुंदर आणि देखणी सून आणलेली होती, ज्या प्रकारे काही लोकांना सवय असते, काही लोक असे असतात की त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोळ्यामध्ये एवढी वासना भरलेली असते की ते कोणाही महिलेकडं त्याच दृष्टीने पाहत असतात. त्याच प्रकारे जो हा सुभाष होता, हा सुद्धा होता. हा आपल्या सुनेकडंच वाईट दृष्टीने पाहत असायचा. जी सून म्हणून आपल्या घरामध्ये आलेली होती, जी आपल्या मुलीप्रमाणे होती, त्याच मुलीवर हा वाईट दृष्टी टाकून होता. आणि सूनही काही कमी नव्हती. ज्या प्रकारे एखादं जनावर दिवसभर चरून येत असते तरी येताना सुद्धा तो रस्त्याने एखाद्याच्या शेतामध्ये डल्ला मारत असतो, चोरीने झुंगारा मारून खाऊन येत असतो, त्याच प्रकारे ही सून सुद्धा होती. हिच्या ताटामध्ये पुरणपोळी जरी असली तरी हिची जी नजर होती दुसऱ्याच्या ताटात असलेल्या चटणी भाकरीवर असायची. हिची फक्त हिच्या नवऱ्याकडून शारीरिक जी भूक होती ही मिटत नव्हती. आणि हिला असं वाटायचं की ज्या प्रकारे नवरा जो आहे हा सतत बाहेर असतो आणि सासरासुद्धा माझ्याकडं वाईट दृष्टी ठेवत असतो, आणि सासरा आपल्या सुनेवर अशा काही प्रकारे जवळ जाण्याचा प्रयत्न करत असायचा की तिला बाजारात गेलं की काही छान छान वस्तू खाण्यासाठी आणायचा, तिच्यासाठी काही महागड्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने आणून द्यायचा, तिला मेकअपचं सामान आणून द्यायचा, तर कधी महागडी साडी आणून द्यायचा. अशा प्रकारे तो तिचा लाड पुरवत असायचा. आणि सुनेने ओळखलं होतं की सासरा माझी एवढी चापलूशी का करत आहे, मला तो एवढं वरवर का करत आहे. सुनेनेही ओळखलेलं होतं आणि सासऱ्यानेही आता तिच्याकडे जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला होता. ह्याचमधून हे दोघेही एवढे जवळ आले की या दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. आता जेव्हा कधी हा मुलगा नसेल, जेव्हा संधी मिळत असेल त्यावेळेस सासरा आणि सून हे एकांतामध्ये सोबत वेळ घालवत असायचे. दोघांमध्ये शारीरिक संबंध चालत असायचे. मग आता जशी यांना संधी मिळत असेल त्या प्रकारे हे आता आतुरलेलेच असायचे. अशाच प्रकारे एके दिवशी जो सौरभ होता हा कामावरून घरी आला आणि रात्रीच्या वेळी याला आता उसाला पाणी द्यायला जायचं होतं. आणि यानं आता विचार केलेला होता की वडील आता वयस्कर आहेत, 60 वर्षाचे आहेत, ते तर दिवसभर शेताकडे लक्ष ठेवत असतात, शेतामध्ये देखरेख करत असतात, पण आता रात्रीच्या वेळी त्यांना कशाला पाठवायचं, आपणच शेतामध्ये जाऊन पाणी द्यावं. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये हा शेतामध्ये पाणी देण्यासाठी असंच काही पाऊस कमी झालेला होता आणि आता पाणी द्यायला म्हणून हा शेताकडे निघालेला होता. आणि अर्ध्या वाटेतच गेला असताना काही शेतकरी अर्ध्या वाटेतच त्याला भेटले, जे शेताकडून परत घरी येत होते. आणि त्या शेतकऱ्याने सांगितले की सौरभ, शेतातली वीज पुरवठा जी आहे ही खंडित झालेला आहे, शेतातली लाईट नाही, आणि तू आता शेतामध्ये जाऊन काय करणार आहेस, आम्ही सुद्धा आता घरी चाललेले आहे, तर तू सुद्धा आता घरी चाल, शेतात जाऊन तरी तू काय करणार आहेस, कारण आता मोटर पंप काही चालणार नाही आणि उसाला पाणी काही तुझ्या देणं होणार नाही, ह्यासाठी तू आता घरी चाल. अशा प्रकारे सौरभला जेव्हा हे कळालं त्यावेळेस सौरभही मग लगेच तो परत अर्ध्या वाटेतून घराकडे निघाला. आता हे जे घरामध्ये त्याचा वडील जो होता, त्याची जी पत्नी होती, एका प्रकारे हे वासनेचे भुकेले होते. यांना जरासुद्धा चैन पडत नव्हता की जसा सौरभ घराच्या बाहेर गेला लगेच या दोघांमध्ये वासनेचा खेळ सुरू झाला, अश्लील प्रकार घरामध्ये सुरू झाला. आणि सासरा आणि सून या दोघांमध्ये जसे हे वासनेचे खेळ सुरू होते त्याच वेळी सौरभ घरामध्ये आला आणि घरामध्ये येऊन पाहतो तर आपलाच वडील आपल्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेत आहे. त्यावेळी त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. आता हा ओरडूही शकत नव्हता आणि मोठ्याने भांडूही शकत नव्हता. तरी हळू आवाजामध्ये यानं आपल्या पत्नीलाही भांडायला सुरुवात केली, इकडं वडिलांनाही भांडायला सुरुवात केली, वडिलांच्याही एक कानशिला दिली तर पत्नीलाही त्यानं झोडपलं. अशा प्रकारे आता घरामध्ये ही हाणामारी सुरू झाली. पण ही सर्व काही मुकाट्यानेच चालत होती. घरामध्ये हे भांडण चालत होतं पण हे खूप हळू आवाजात चालत होतं. पण शेजाऱ्यांचे कान जे असतात हे भिंतीला असतात. त्याच प्रकारे काही शेजाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की घरामध्ये यांच्यामध्ये वादविवाद सुरू झालेले आहेत आणि काहीतरी या घरामध्ये विपरीत घडलेलं आहे. पण शेजाऱ्यांनी ऐकलं आणि ते आपल्यापर्यंतची गोष्ट ठेवून शांत बसलेले होते. आता सौरभला वाटत होतं की जोरानं ओरडावं, जर वडिलांना आपण मारहाण करावं तर लोक धावत येतील, लोकांना आपण काय सांगावं की कशाबद्दल आपल्या वडिलांना मारत आहोत, याच्यामध्ये आपलीच बदनामी होईल. ह्यासाठी आता सौरभ सर्व काही राग जो होता गिळून शांत बसलेला होता आणि त्यानं पत्नीला समजावलं, वडिलांना समजावलं की याच्या पुढं तुम्ही आता असे काही नाटक करायचे नाही आणि याच्या पुढं जर तुम्ही मला असे दिसले तर याद राखा माझ्या एवढं कोणी वाईट नाही. अशा प्रकारे त्यानं वडिलांनाही आणि पत्नीलाही धमकी दिली. पण आता ज्या प्रकारे आता यानं हे डोळ्यानं पाहिलेलं होतं की वडील आणि पत्नीचे असे संबंध आहेत, त्यानंतर मात्र त्या दोघांवरही तो विश्वास करत नव्हता. जसा तो अगोदर कामावर बाहेर जात असायचा त्या प्रकारे तो आता घर सोडत नव्हता. आणि इकडं जो हा सासरा होता सुनेशिवाय त्याला करमत नव्हतं आणि सुनेलाही आपल्या सासऱ्याशिवाय करमत नव्हतं. सासरा वारंवार
जरा जरी आपला मुलगा बाहेर गेला तरी तो आपल्या सुनेला जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा, पण सून त्याला वारंवार म्हणायची की तुमचा मुलगा येईल. अशा प्रकारे ती त्याला आता रोकटोक करत असायची. आणि आता ह्याचमुळे जो वास्तांध झालेला सासरा होता, जो हा सुभाष तोमर होता, एवढा काही आता वास्तांध झालेला होता की त्याला आता त्याचा मुलगा शत्रू वाटायला लागलेला होता. त्याला आता वाटत होतं की माझ्यामध्ये आणि सुनेमध्ये जर आडसर कोणी असेल तर तो माझा मुलगा आहे. ह्यासाठी आता माझ्या मुलाचाच काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. ह्यासाठी त्याने एक मोठा निर्णय घेतला की आता माझ्याच मुलाला मी संपवून टाकेन. आणि ह्यासाठी त्याने एक 315 बोरची पिस्टलसुद्धा मागवली. त्यानं ती उपलब्ध केली, काही पैसे देऊन त्यानं विकत घेतली. आणि आता त्या पिस्तूलनं त्याच्यावर गोळी झाडून त्याची हत्या करायची असं त्यानं आता वडिलांनी ठरवलेलं होतं. आणि त्याच प्रकारे तो आता मग त्याच संधीची तो आता वाट पाहत होता की कधी त्याला एकटा सौरभ मिळेल आणि त्याची हत्या केली जाईल. अशाच प्रकारे तो आपल्यासोबत पिस्तूल घेऊन शेतामध्ये असायचा. आणि 12 नोव्हेंबर 2025च्या दिवशी सौरभ असा संध्याकाळचं शेतामध्ये गेलेला होता. आणि शेतात गेल्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी पाहिलं की सौरभ आता हा एकटा शेतामध्ये गेलेला आहे, तर आता हीच संधी आहे, त्याला आपण तिथं संपवून टाकूया. त्याच प्रकारे तो त्याच्या पाठीमागे गेला. आणि जो सौरभ होता हा काहीतरी शेतामध्ये काम करत होता, उसाला पाणी देत होता. जवळच एक फावडं पडलेलं होतं, ते फावड्याने ते काहीतरी करत होता. पण सौरभला माहीत नव्हते की त्याच्या वडिलांनी एवढं काही त्याच्यासाठी कट रचून ठेवलेलं आहे, त्याच्या पोटामध्ये एवढं काही याच्याविषयी कपट आहे. सौरभ आपल्या कामामध्ये व्यस्त असतानाच हळूच दबक्या पावलाने जो त्याचा वडील होता सुभाष हा त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचला. आणि यानं त्याच्यावर पिस्तूल ताणलं आणि पिस्तूल ताणून लगेच आता गोळी झाडणार. तेवढ्यामध्ये जो हा सौरभ होता मागे वळून पाहतो आणि याच्याकडून ती गोळी झाडली गेली. जसे यानं गोळी झाडली याचा निशाणा चुकला आणि ती गोळी दुसऱ्या ठिकाणी जाऊन लागली. आणि हा प्रकार पाहून सौरभ स्तब्ध झाला. त्याला काही सुचत नव्हतं की त्याचा जन्मदाता पिता समोर एक शत्रू बनून दुश्मनासारखा उभा आहे आणि त्याच्यावर तो पिस्तूल ताणून आहे, त्याच्यावर तो गोळी झाडत आहे. सौरभला काहीही सुचत नव्हतं. सौरभ कोणतीही प्रतिक्रिया न करता फक्त पाहत होता. आणि जसं की आता याचा निशाणा चुकला आणि लगेच मग सुभाषनं जे फावडं खाली पडलेलं होतं ते फावडं उचललं आणि तेच फावडं उचलून आपल्या पोटच्या मुलाच्या डोक्यात घालायला सुरुवात केली. जसं पहिला वार त्यानं डोक्यात घातला तसाच जो सौरभ होता हा खाली जमिनीवर कोसळला. आणि जसा सौरभ खाली कोसळला त्यानंतर मात्र सुभाषनं मागचा पुढचा विचार न करता त्याच्यावर पाठोपाठ वार करायला सुरुवात केली, ज्यामध्ये तो रक्तबंबाळ झाला आणि संपूर्ण शरीरावर त्याच्या घाव झाले, ज्यामध्ये तो जागीच गतप्राण झाला. सुभाष तोमरनं मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही की ज्या मुलाला आपण जन्म दिला, ज्याला आपण लहानाचं मोठं केलं, आपल्या कडिखांद्यावर वागवलं, त्याच मुलाला आपण अशा क्रूर पद्धतीने कसं संपवायचं. जे काही आयुष्यामध्ये ध्येय असते ते फक्त आपल्या संततीसाठी असते, की आपल्या संततीसाठी आपण काही 4 पैसे कमवायचे असतात. संतती हीच आपल्या वंशाचा दिवा असतो. आणि जे काही आपल्याजवळ जमापुंजी असते, जे काही आपण कमावून ठेवलेलं असते, आपल्या पश्चात आपला मुलगा घालणार आहे हे एक समाधान असते. पण या पित्याच्या डोळ्यावर एवढी काही वासना चढलेली होती की याला आपला पोटचा मुलगाही दिसत नव्हता. त्याची बुद्धी एवढी भ्रष्ट झालेली होती की हा काही विचारही करू शकत नव्हता. त्यानंतर जसे आपल्या मुलाची यानं हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह ओढत तो त्या उसामध्ये घेऊन गेला आणि तिथं तो मृतदेह फेकून ज्याने जे अंगावर रक्ताने माखलेले कपडे होते हे कपडे तिथंच त्यानं धुतले आणि त्यानंतर तो घरी गेला. घरी जाऊन असा काही राहत होता की जसं काही यानं केलंच नाही, जसं काही झालंच नाही. आता सुनेचा याच्यामध्ये काही दोष नव्हता असं त्या सासऱ्याचं सांगणं होतं. फक्त सून त्याला मुलगा येईल, मुलगा काय म्हणेल, मुलगा पाहिल तर आपल्या दोघांनाही मारेल एवढं ती वारंवार म्हणत होती. त्यासाठी यानं ठरवलेलं होतं की मुलगाच मध्ये अडसर होत आहे, त्यासाठी आपण मुलालाच संपवायचं. ह्यासाठी एकट्यानेच हा निर्णय घेऊन यानं ही हत्या केलेली होती. जसं आता पोलिसांना ज्यानं संपूर्ण जी कहाणी होती सांगितली, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला. पण जी महिला होती त्याची सून ही काही दोषी नव्हती, फक्त याला पोलिसांनी अटक केलेल्या याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. तर मंडळी ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून किंवा एखाद्या पवित्र नात्याला कलंकित करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हेच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.